महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एक नवी चर्चा सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार का आणि गेले तर राज्याची धुरा कोणाच्या हातात जाणार यावर वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जातात। संजय राऊत यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर या चर्चेत आता आमदार बच्चू कडू यांनीही उडी घेतली असून त्यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे। आता ते नेमकं काय म्हणालेत आणि ही चर्चा कुठून सुरू झाली आपण सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं। देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात गेले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येईल असा दावा त्यांनी केला। सोबतच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असंही राऊतांनी ठामपणे सांगितलं आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। राऊतांच्या मते बावनकुळे हे सर्व पक्षातील नेत्यांशी संवाद ठेवणारे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत, त्यामुळे फडणवीसांनंतर तेच सर्वात मजबूत दावेदार ठरू शकतात असं त्यांचं आकलन आहे। आता संजय राऊतांच्या याच दाव्यावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे की आम्हाला केंद्रात देवेंद्र भाऊ हवेत तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हवेत अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली। तर हा बदल पुढील काही महिन्यात पाहायला मिळू शकतो असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान राऊतांच्या भविष्यवाणीवर टोला लगावताना बच्चू कडू म्हणाले की संजय राऊतांची भविष्यवाणी कधीच खरी ठरली नाही। त्यांनी कोणत्या ज्योतिषी जवळ हात पाहिला हे माहिती नाही, मात्र त्याच वेळी एकंदरीत चित्र असंच आहे, काही महिन्यात हा फेरबदल पाहायला मिळू शकतं असंही त्यांनी मान्य केलंय। एवढंच नाही तर राज्याच्या भविष्यातील राजकारणावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी भाजपला महत्त्वाचा सल्ला दिलाय। एकनाथ शिंदे यांच्या धाडसी भूमिकेमुळे महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेत आल्याचं त्यांनी म्हटलंय, त्यामुळे भाजपने शिंदेंप्रती कृतज्ञतेची आणि उपकाराची भावना कायम ठेवावी असं स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय। यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं असा दावा केला होता आणि त्याला संजय राऊतांनीही दुजोरा दिला। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की दोन्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळी फडणवीसांच्या दिल्लीवारीचे संकेत दिल्याने ही चर्चा आणखीनच गडद झाली आहे। आता यात आपल्याला माहिती आहे शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा याआधी बऱ्याचदा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली होती आणि अगदी त्याचप्रमाणे आज देखील बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा विधान केलंय की आम्हाला केंद्रात देवेंद्र भाऊ हवेत तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हवेत। त्यामुळे या विधानावर आता काय चर्चा उमटतात, यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सध्या शिंदेच्या गटातले अनेक जण अशी चर्चा करतायत की देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं, त्यात लवकरच म्हणजे अगदी 2-4 दिवसात केंद्राच्या मंत्रिमंडळात देखील फेरबदल होणार आहेत। त्यामुळे खरंच देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का अशा चर्चा सुरू आहेत। त्यामुळे आता पुढे काय होणार हे येणाऱ्या काळातच कळेल। आणि जर कधी फडणवीस केंद्रात गेले तर तुम्हाला काय वाटतं, फडणवीसांनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा, चंद्रशेखर बावनकुळे की एकनाथ शिंदे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला।